Good afternoon, students. In the last lecture we have seen factor 8 and factor 9. Now today we are going to see our next biotechnological product, that is interferon. Okay. Now what is interferon? Interferons are a group of signaling proteins made and released by the host cells in response to the presence of several viruses. ओके. इंटरफेरन्स काय आहेत? हे सिग्नलिंग प्रोटीन्स आहेत. मग हे तयार कधी होतात? ज्यावेळेस एखाद्या होस्ट सेलला व्हायरस अटॅक करतो, इन्फेक्ट होतो, त्यावेळेस हे तयार होतात आणि रिलीज केलं जातात. ओके. इंटरफेरन्स आर अ ग्रुप ऑफ signaling proteins made and released by the host cells in the response to the presence of several viruses. Okay. इन अ टिपिकल सिनेरिओ, म्हणजे सिंपल शब्द सांगायचं झालं तर अ व्हायरस इन्फेक्टेड सेल विल रिलीज इंटरफेरॉन्स. म्हणजे एखाद्या सेलला ज्यावेळेस इन्फेक्शन झालेलं असेल त्यावेळेस तो सेल इंटरफेरॉन रिलीज करतो किंवा तयार करतो. आणि ह्याच इंटरफेरॉन्सचा शॉर्ट फॉर्म आहे IFNS, इंटरफेरॉन्स. ओके. कॉजिंग नियरबाय सेल्स टू हायटन और इन्क्रीज देअर अँटीव्हायरल डिफेन्स. ओके. मग हे रिलीज कशासाठी करतात की नियरबाय सेल्सला, म्हणजे त्यांच्या शेजारी जे दुसरे सेल्स आहेत त्यांच्या अँटीव्हायरल डिफेन्स मेकॅनिझम जे आहे, म्हणजे इम्युनिटी जी आहे ते हायटन म्हटलं म्हणजे काय, इन्क्रीज करण्यासाठी. ओके. इंटरफेरॉन्स बिलॉंग्स टू द लार्ज क्लास ऑफ प्रोटीन्स नोन ॲज सायटोकाइन्स. सायटोकाइन्स हे प्रोटीन्स आहे आणि इंटरफेरॉन्समधला हा लार्जेस्ट क्लास आहे. यूज्ड फॉर कम्युनिकेशन और सिग्नलिंग बिटवीन सेल्स टू ट्रिगर द प्रोटेक्टिव्ह डिफेन्स ऑफ द इम्युन सिस्टीम. येतं लक्षात. दीज इंटरफेरॉन्स आर द सायटोकाइन्स विच आर दी प्रोटीन्स यूज्ड. हे कशासाठी यूज केले जातात? टू कम्युनिकेट विथ इच अदर, म्हणजे सेल्समध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी. कम्युनिकेशन म्हणजे काय? एकमेकांना सिग्नल पाठवण्यासाठी. म्हणजे ते एकमेकांशी बोलायचं म्हणजे कसे बोलणार, म्हणजे ते मेसेज कसे पाठवणार की ते एकमेकांना सिग्नल्स पाठवतात. आणि हे सिग्नल्स कसे असतात की केमिकल फॉर्ममध्ये. बरोबर आहे. त्यालाच आपण इंटरफेरॉन्स असं म्हटलं जातं. हे हार्मोन आहे. ओके. बिटवीन द सेल्स टू ट्रिगर द प्रोटेक्टिव्ह. हे कशासाठी सिग्नलिंग पाठवलं जातं आहे? टू ट्रिगर म्हणजे प्रोटेक्टिव्ह डिफेन्स काय आहे ते वाढवण्यासाठी किंवा ते तयार करण्यासाठी. ओके. इंटरफेरॉन्स आर नेम्ड फॉर देअर ॲबिलिटी टू इंटरफिअर विथ व्हायरल रिप्लिकेशन बाय प्रोटेक्टिंग सेल्स फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. तर इंटरफेरॉन हे नाव कशाने आलेले आहे? हे इंटरफेअर करतात म्हणून. कशात? व्हायरल रिप्लिकेशनला. रिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन. ज्यावेळेस व्हायरलची मल्टिप्लिकेशन होत असते, ग्रोथ होत असते, त्यांची ग्रोथ थांबवण्यासाठी इंटरफेअर करतात म्हणून त्याला इंटरफेरॉन असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध वगैरे कोणी वागत असेल तर आपण काय म्हणतो त्याला? इंटरफेअर करू नको माझ्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजेच काय की ते आपल्याला अडथळा निर्माण करत असतात. ओके. म्हणजे हे अडथळा निर्माण करणंच म्हणजेच काय? इंटरफिअर करणे. ओके. मग हे हार्मोन काय करतात? हे व्हायरल रिप्लिकेशनला इंटरफेअर करतात म्हणून त्याला इंटरफेरॉन असं म्हटलेलं आहे. ओके. यांच्या ॲबिलिटी, इंटरफेअरच्या ॲबिलिटीमुळे इंटरफेरॉन्स असं म्हटलं जाईल. ओके. आणि हे इंटरफेरॉन्स ऑल्सो वर्क अगेन्स्ट कॅन्सरस सेल्स. हे फक्त व्हायरसवरच, व्हायरल इन्फेक्शनवरच वर्क करत नाही तर कॅन्सरस सेल्सलासुद्धा डिफेंड करतात. ओके. अँड ऑल्सो हेल्प इन बॅक्टेरियल अँड पॅरासायटिक इन्फेक्शन. ओके. म्हणजे हे फक्त व्हायरल इन्फेक्शनच्या वेळेसच इंटरफेअर करत नाहीत तर कॅन्सरस सेल्सच्या वेळेससुद्धा इंटरफेअर करतात. बॅक्टेरियल आणि पॅरासायटिक इन्फेक्शन ज्यावेळेस असेल त्यावेळेससुद्धा ते इंटरफेअर करतात. ओके. तर पण ॲक्च्युअल वर्क कसं आहे ते पाहूया. पण डायग्रॅमॅटिक तुम्हाला समजावून सांगते म्हणजे आणखी लक्षात येईल. ओके. हा एक सेल आहे. एनी सेल ऑफ द बॉडी. पर्टिक्युलर एक सेल असं घेतलेला नाही, एक सेल घेतलेला आहे. ओके. ह्याच्यावर व्हायरसेस अटॅक केले आहेत. हे मी जे ऑरेंजमध्ये दाखवलेले आहेत हा व्हायरसेस आहेत.
ओके. व्हायरसेस सेल्सवर अटॅक केलेत, मग त्यावेळेस काय करतात, सेल्समध्ये जे सायटोप्लाझम, गॉल्गी ॲपॅरेटस, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स हे जे सेल मॅट्रिक्स प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर क्रोमोझोम्स पण प्रेझेंट असतात, DNA मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. हे DNA मॉलिक्युल्स इंटरफेरॉन रिलीज करतं. इंटरफेरॉन काय आहे, हार्मोन आहे. ओके, हा एक हार्मोन आहे. हे कोण सिक्रेट करतं, DNA वरचे जीन्स इंटरफेरॉन सिक्रेट करतं. कधी, ज्यावेळेस एखाद्या सेलवर व्हायरसेस अटॅक करतात त्यावेळेस इंटरफेरॉन हे तयार केलं जातं. मग हे इंटरफेरॉन काय करतात, शेजारचे जे सेल्स आहेत त्यांना सिग्नल्स पाठवतात. ओके. हे इंटरफेरॉन्स काय करतात, ट्रिगर करतात ह्या सेल्सला, म्हणजेच काय, हे सेल्सला ते सिग्नल पाठवतात. तर ह्या शेजारच्या म्हणजे नेबरिंग जो सेल आहे त्याच्यात इंटरफेरॉन रिसेप्टार्स असतात. हे जे दाखवले आहेत, इट इज द इंटरफेरॉन रिसेप्टार, आणि हे जे पिंक डॉट आहे, इट इज द इंटरफेरॉन. मग हा इंटरफेरॉन शेजारच्या सेलमध्ये हे जातं. मग हे रिसेप्टार्स असल्यामुळे हे काय करतं, हा सेल हा आत येऊ देतो. ओके. मग हे काय करतात की दिस सेल रेड्युसेस प्रोटीन सिंथेसिस. इथं लक्षात, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, mRNA आणि दुसरे जे डिफरंट RNAs आहेत त्यांचा फंक्शनिंग डिस्ट्रॉय करतात. ओके. म्हणजे रेड्युसेस प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय करतात की mRNA आणि डिफरंट RNAs डिस्ट्रॉय करतात. म्हणजेच काय की त्यांचा सेल्फ फंक्शनिंग जो आहे ते लूज होतं. ओके. द सेल कॅन लूज इट्स सेल्फ फंक्शनिंग सो दॅट व्हेन व्हायरस एंटर्स इन टू द सेल. ओके. म्हणजे हा व्हायरस इथे पूर्ण इन्फेक्शन झाल्यानंतर इथं रिप्लिकेशन होतं, वाढ होते, बरोबर आहे. मग ते वाढ पूर्ण होऊन दुसऱ्या सेलला अटॅक करायच्या अगोदर हा सेल काय करतो की इंटरफेरॉन इकडे पाठवतो त्या नेबरिंग सेलला, शेजारच्या सेलला. मग शेजारच्या सेल काय करतो की प्रोटीन सिंथेसिस काय करतो, ते रिड्यूस करतो, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस बंद करून टाकतो. हा बंद केल्यामुळे काय होतं, mRNA आणि आणखी दुसरे RNAs जे आहेत ते डिस्ट्रॉय होतात. ते डिस्ट्रॉय झाल्यामुळे काय होतं की ह्या सेलचा जो फंक्शन आहे तो पूर्णतः कोलॅप्स होतो. ओके, डिस्टर्ब होतो. मग त्याच्यामुळे काय होतं की आणि त्याच वेळेस प्रोड्युसेस अँटीव्हायरल प्रोटीन तयार होतात. ओके. त्याच्यामुळे काय झालं की ज्यावेळेस व्हायरस एंटर होते त्यावेळेस त्यांचा व्हायरल जिनोम जो आहे, व्हायरल DNA काय करतात, ते हे अँटीव्हायरल प्रोटीन्स डिस्ट्रॉय करतात. म्हणजेच काय की प्रोटीन सिंथेसिस म्हणजे सेल्फ फंक्शनिंग लूज झालेलं आहे, प्रोटीन सिंथेसिस रिड्यूस झालेले आहे, त्याचबरोबर व्हायरल जिनोमसुद्धा डिस्ट्रॉय झालेला आहे. त्याच्यामुळे हा सेल इन्फेक्ट होत नाही. ओके. कधी, ज्यावेळेस हा इंटरफेरॉन सेलला इन्फेक्ट करायच्या अगोदर जर सिग्नल पाठवलेला असेल त्यावेळेस. ओके. हा एक फॅक्ट झाला. सपोज हा इंटरफेरॉन रीच व्हायच्या अगोदरच जर इथला व्हायरस दुसऱ्या सेलला अटॅक केला तर, ओके, इंटरफेरॉन काय करतोय, सिग्नल पाठवलाय ह्या सेलला, पण ह्या सेल इथं रिसेप्टार, इंटरफेरॉन रिसेप्टार सेलमध्ये इंटरफेरॉन पोचायच्या अगोदरच जर व्हायरसेस अटॅक केले, इथं काय आहे, व्हायरस कंटेनिंग सेल आहे. ओके. म्हणजे सेलमध्ये व्हायरस ऑलरेडी एंटर झालेत इंटरफेरॉन यायच्या अगोदर. मग हे काय करतात, ॲक्टिवेट ॲपॉप्टॉसिस म्हणजे सेल्फ किलिंग, त्याला आपण सुसाईड असं म्हणतो. ओके. सेल्फ किलिंग. मग हा सेल्फ किलिंग कसं करतात, मी सांगितलेलं आहे की सेलमध्ये सेल मॅट्रिक्स प्रेझेंट असतात. मग त्याच्यात काय काय प्रेझेंट आहेत, गॉल्गी ॲपॅरेटस प्रेझेंट आहे, बरोबर आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, लायझोझोम्स प्रेझेंट असतात, बरोबर आहे. हे सगळे काय झाले, सेल मॅट्रिक्स. आपण एकत्र त्यांना सगळ्यांना सेल मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके. आता ह्याच्यातले जे लायझोझोम्स आहेत, ओके, लायझोझोम्सला सुसाईड बॅगसुद्धा असं म्हणतात. सुसाईड बॅग्स म्हणतात का, या लायझोझोम्समध्ये लायझोझोमल एन्झाईम्स प्रेझेंट असतात.
तर सपोज दिस इज द लायझोझोम. या लायझोझोममध्ये लायझोझोमल एन्झाईम प्रेझेंट असतं. ज्यावेळेस व्हायरस अटॅक करतात त्यावेळेस हे लायझोझोम्स काय करतात, रप्चर होतात. त्याच्यामुळे ह्यातला जो एन्झाईम आहे त्या सेलमध्ये हे पूर्ण एंटर होतं. मग हा लायझोझोमल एन्झाईम कसा आहे, सायटोटॉक्सिक आहे. सायटोटॉक्सिक, टॉक्सिक म्हणजे विषारी, सायटोसेल म्हणजे सेलला विषारी आहे तो. ओके, इट इज द सायटोटॉक्सिक एन्झाईम. and due to this cytotoxic enzyme the cell destroys itself. ओके, तर लक्षात म्हणजेच काय की ह्या सेलमध्ये जे लायझोझोम्स प्रेझेंट आहे त्यालाच आपण सुसाईड बॅग्स असं म्हटलं आहे. का, कारण लायझोझोम्समध्ये सायटोटॉक्सिक एन्झाईम आहे. ज्यावेळेस व्हायरसेस अटॅक करतात त्यावेळेस हे लायझोझोम ह्या सेलमध्ये सोडलं जातं. का, हे बॅग्स रप्चर होतात. ओके, रप्चर झाल्यामुळे काय करतं, हे विषारी असल्यामुळे, पॉइझनस असल्यामुळे, टॉक्सिक असल्यामुळे हा सेल हा मरून जातो. ओके, देअरफॉर इट इज नोन ॲज ॲपोप्टॉसिस म्हणजे सेल्फ डिस्ट्रॉईंग, सेल्फ किलिंग ऑर सुसाईड. ओके, हा एक सेकंड फॅक्ट आहे. आणि हे कशामुळे होतात, ड्यू टू दिस इंटरफेरॉन. ओके, विच सेंड्स सिग्नल्स फ्रॉम होस्ट सेल टू नेबरिंग सेल्स. फर्स्ट सेलमध्ये काय केलं जाते की इथे प्रोटीन सिंथेसिस रेड्यूस केलं जातं आणि अँटीव्हायरल प्रोटीन तयार केले. त्याच्यामुळे व्हायरस अटॅक व्हायच्या अगोदरच तो अँटीव्हायरल प्रोटीन तयार केलं आहे. त्यामुळे व्हायरल इथं आत जाऊ शकत नाही. ओके, याच्यात वाढ होऊ शकत नाही ड्यू टू रिडक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. जर सपोज व्हायरस अगोदरच एंटर झालेला असेल तर इट ॲक्टिवेट्स ॲपोप्टॉसिस. दॅट मीन्स इट सुसाइड्स ऑर इट सेल्फ डिस्ट्रॉईज. आणि त्याच वेळेस हा इंटरफेरॉन ॲक्टिवेट इम्यून सेल्स अल्सो. इम्यून सेल्स म्हणजे WBCs, आपण त्यांना सैनिक पेशी असं म्हणतो. बरोबर आहे. मग हे सैनिक पेशींनाही मेसेज पाठवलं जातं, सिग्नल पाठवलं जातं. मग ते ॲक्टिव्ह होतात मॅक्रोफेजेस आणि नॅचरल किलर सेल्स. मग हे मॅक्रोफेजेस काय करतात, हे मायक्रोफेजेस ह्या सेल म्हणजे जे व्हायरसेस आहेत त्यांना खाण्याचा प्रयत्न करतात. ओके, these macrophages eats the viruses of this host cell or natural killer cells जे आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि ह्या पूर्ण सेललाच मारून टाकतो. किलर सेल म्हटलेलं आहे. इट मे किल द होस्ट सेल. ओके, दिस इज द इंटरफेरॉन. इथं लक्षात, ज्यावेळेस व्हायरस अटॅक केलं जातं त्या एखाद्या सेलमध्ये, त्या सेलमध्ये जे DNA प्रेझेंट आहेत, DNAवर जीन्स असतात, हे जीन्स इंटरफेरॉन हार्मोन सिक्रीट करतो किंवा रिलीज करतो. आणि हा सेल जो इन्फेक्टेड आहे तो इंटरफेरॉन थ्रू सिग्नल्स पाठवतो त्याच्या शेजारच्या सेल्समध्ये. मग हा सेल काय करतो, लगेच त्याचे प्रोटेक्शन तयार करून घेतो. ओके, सपोज आपण उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या घरात चोर वगैरे घुसला असेल तर आपण काय करतो, शेजारच्याला लगेच सावध करतो. ड्यू टू विच शेजारचेही सावध होतात. बरोबर. मग ते प्रोटेक्शनने काय करतात, एक तर त्यांच्याजवळ काही प्रोटेक्टिव्ह असेल मग वेपन्स वगैरे ते काढून ठेवतील आणि त्यांचं जे व्हॅल्युएबल मटेरियल्स असतील, ओके, मग ते सगळे लपवून ठेवायचं. म्हणजे हे जे आपण काम करतो की त्यापासून सावध राहण्यासाठी ते सेम असंच करतात. की म्हणजे इथं चोरी झालेली आहे, व्हायरस अटॅक झालेला आहे, मग त्यांनी काय केलं आहे, इंटरफेरॉननी त्यांनी सिग्नल पाठवले की ह्या सेलवर व्हायरसेसने अटॅक केलेला आहे. मग हा इंटरफेरॉन शेजारच्या सेलला सांगतो की याच्यावर अटॅक झालेला आहे. मग हा सेल काय करतो, स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करतो आहे, प्रोटीन सिंथेसिस बंद करून टाकतो. म्हणजे mRNA आणि दुसरे जे RNAs आहेत ते तयार व्हायचं बंद होतात. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा फंक्शन हा पूर्ण बंद पडतं. सेलचा फंक्शन बंद पडल्यामुळे सपोज ह्याच्यावर जरी व्हायरल आला तर पण त्यांना इथं रिप्लिकेशनसाठी काहीच नाही. बरोबर आहे. इथं mRNA नाहीत, प्रोटीन्स नाहीत, काहीच नाही. त्याच्यामुळे काय होतं आहे की व्हायरल जिनोम जो आहे तो डिस्ट्रॉय होतो. म्हणजे व्हायरस ह्याच्यावर अटॅक करू शकत नाही. ओके,
आणि सपोज त्यांनी सिग्नल पाठवायच्या अगोदरच जर व्हायरसने अटॅक केला तर मग ह्या सेल काय करताय, ॲक्टिवेट ॲपोप्टॉसिस, म्हणजे हे सेल स्वतःलाच मारून टाकतात. कसा, सेलमध्ये लायझोझोम्स प्रेझेंट आहेत. ओके, या लायझोझोममध्ये लायझोझोमल एन्झाईम आहे जो सायटोटॉक्सिक आहे. सायटो मीन्स सेल, टॉक्सिक म्हणजे पॉयझनस, सेलला पॉयझनस असणारा एन्झाईम आहे. मग हे लायझोझोम्स कसे आहेत, हे ह्या सेलमध्ये बस्ट होतात, रप्चर होतात, हा फाटला जातो. हा फाटल्यामुळे काय होतो, एन्झाईम सगळा बाहेर येतो या सेलमध्ये, आणि हा टॉक्सिक असल्यामुळे, पॉयझनस असल्यामुळे हा सेल मरून जातो. म्हणजेच काय की हा स्वतःहूनच सुसाईड करतो. ओके, त्यालाच ॲपोप्टॉसिस असं म्हणतात. ओके, आणि ॲट द सेम टाईम ते आपल्या WBCsला सुद्धा सिग्नल पाठवतो. हा सेल जो आहे इन्फेक्टेड सेल, होस्ट सेल, तो WBCsला, म्हणजे हे सैनिक पेशी आहेत की माझ्यावर असा अटॅक झालेला आहे, हा सिग्नल पाठवतो. म्हणजे आपण जसं पोलिसांना कळवतो की नाही त्याप्रमाणे, तर हा सेल WBCsला सिग्नल पाठवत आहेत की व्हायरसेसने अटॅक केलेला आहे म्हणून. मग हे WBCs काय करतात, मॅक्रोफेजेस आणि नॅचरल किलर सेल्सना ॲक्टिव्ह करतात, इम्युन सेल्सला. मग हे काय करतात, हे इकडे जिथं व्हायरसेस, ज्या सेलवर व्हायरसेसचा अटॅक झालेला आहे ते त्याच्यावर जातात. मॅक्रोफेजेस काय करतात, म्हणजे व्हायरसेसना ईट म्हणजे खाऊन टाकतात. आणि नॅचरल किलर सेल्स म्हटलेलं आहे. किलर सेल्स काय करतात, एखादा आपण किलर म्हणतो, किलर काय करतो, मारून टाकतो, मर्डर करतो, बरोबर आहे. मग हे नॅचरल किलर सेल्स आहेत. मग हे काय करतात, ह्या पूर्ण सेललाच मारून टाकतो. म्हणजेच काय आहे की ऑब्वियसली हा सेलला मारला म्हणजे व्हायरससुद्धा त्यातच मरून जातात. मग त्याप्रमाणे आपली इम्युन सेल्स काम करतात. ओके, दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ आवर इंटरफेरॉन्स. ओके, हे इंटरफेरॉनचे 3 फॉर्म्स आहेत. ओके, देर आर 3 फॉर्म्स ऑफ इंटरफेरॉन्स, दॅट इज अल्फा, बीटा अँड गॅमा इंटरफेरॉन्स. ओके, आता हे 3 फॉर्म 2 टाईपमध्ये डिवाईड झालेले आहेत, टाईप 1 इंटरफेरॉन अँड टाईप 2 इंटरफेरॉन. टाईप 1मध्ये अल्फा आणि बीटा इंटरफेरॉन्स आहेत आणि टाईप 2मध्ये गॅमा इंटरफेरॉन्स आहेत. ओके, मग अल्फा इंटरफेरॉन्स काय घेते, रिलीज्ड बाय एनी सेल्स, म्हणजे इथं जसं सांगितलेलं आहे. ओके, हे जे सांगितलेलं आहे हे कुठल्याही सेल्सला, बरोबर आहे. मग हे कोणी करतं, अल्फा आणि बीटा इंटरफेरॉन्सचं काम आहे, दुसऱ्या सेल्सला सिग्नलिंग पाठवायचं. ओके, अल्फा अँड बीटा रिलीज्ड बाय एनी सेल्स, व्हाईल द गॅमा इंटरफेरॉन्स रिलीज्ड बाय नॅचरल किलर सेल्स अँड T lymphocytes, दॅट इज मॅक्रोफेजेस. ओके, जसं इथं म्हटलेलं आहे, द लास्ट वन मॅक्रोफेजेसला. ह्याच्याच का कोण वर्क करतं, गॅमा इंटरफेरॉन्स. ओके, जे अल्फा आणि बीटा इंटरफेरॉन्स आहेत ते सेल्सला सिग्नल पाठवतात आणि गॅमा इंटरफेरॉन जो आहे तो काय करतो, WBCsला म्हणजे मॅक्रोफेजेसला आणि नॅचरल किलर सेल्सला सिग्नल्स पाठवतात. ओके, दिस इज द टाईप 1 अँड टाईप 2 इंटरफेरॉन्स. ओके, this is our biotechnological product interferon. Okay, next time we will see human growth hormone. Have a good day.